आसामच्या जंगलामध्ये सुखोई 30चा भीषण अपघात, स्क्वॉड्रन लीडर अनुज आणि परवेश दुराकर शहीद परवेश दुराकर नागपूरचे सुपुत्र। इराण इस्रायल युद्धातल्या ड्रोन हल्ल्यात एका भारतीयाचा मृत्यू, कांदिवलीच्या दीक्षित सोळंकीचा ड्रोन हल्ल्यात मृत्यू, ओमानच्या किनारपट्टीजवळ हल्ला। अमेरिकेकडून भारतीय तेल कंपन्यांना मोठा दिलासा, महिनाभर रशियाकडून तेल आयात करता येणार, अमेरिकेच्या निर्णयामुळे भारताला आता तेल तुटवड्याची चिंता नाही। इराणचा बहरीनच्या सर्वात मोठ्या रिफायनरीवर हल्ला, स्फोटामुळे आगीचा भडका, धुराचे लोट, इराणच्या हल्ल्यामुळे जागतिक तेल बाजारात मोठी खळबळ। राज्यातले बिबटे गुजरातला पाठवले जाणार, वनविभागाच्या निर्णयानंतर विरोधक आक्रमक होण्याची शक्यता। मनसरमध्ये दर्गा मंदिर वाद पुन्हा पेटला, मनसरमध्ये पोलीस बंदोबस्त वाढवला, दर्ग्याखाली मंदिर असल्याचा हिंदुत्ववादी संघटनांनी केला होता दावा। सर्वोपचार रुग्णालयाला अजित पवारांचं नाव नको, अजित पवारांचं नाव देण्यास धनगरांचा विरोध, बारामतीमध्ये धनगर समाजामध्ये दोन वेगवेगळ्या भूमिका। अर्थसंकल्पावर अजितदादांची छाप, आर्थिक शिस्त दिसली, अर्थसंकल्पावर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचं वक्तव्य। महायुती सरकारकडून कर्जमाफीची घोषणा, पात्र शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंत कर्जमाफी, मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा। शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करणार होतात, त्याचं काय झालं, सरकारकडून शेतकऱ्यांची फसवणूक, कर्जमाफीवर उद्धव ठाकरेंची टीका। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू राहणार, फडणवीसांकडून पुनरुच्चार, अर्थसंकल्पात भरीव तरतूद केल्याची घोषणा। राज्यात 1200 किलोमीटरचे मेट्रो मार्ग आणि 6000 किलोमीटरचे द्रुतगती मार्ग विकसित करणार, महाराष्ट्राच्या बजेटमध्ये पायाभूत सुविधांवर भर। मुंबई पुणे एक्सप्रेसवेला अटल सेतूशी जोडणार, जोडमार्ग फेब्रुवारी 2027 पर्यंत पूर्ण करणार, दक्षिण मुंबईतून अवघ्या 2 तासात पुणे गाठता येणार। गेटवे ऑफ इंडिया ते वडाळा भुयारी मेट्रो धारावी मार्गे वांद्रे स्थानकापर्यंत नेणार, बजेटमध्ये मुख्यमंत्र्यांची घोषणा। मुख्यमंत्री फडणवीसांकडून अजित पवारांना आदरांजली, गतिमान नागरी पुरस्कार अजित पवारांच्या नावाने देणार, सरकारची घोषणा। ठाकरे आणि शिंदेंनी एकमेकांना टाळलं, विधान भवनात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे आले होते समोरासमोर। बहिणींना 2100 रुपये योग्य वेळेस देणार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य। संभाजीनगरमध्ये पाण्यासाठी ठाकरे गटाचं घागर आंदोलन, परवानगी नसल्यानं पोलिसांनी आंदोलकांना घेतलं ताब्यात। निधीअभावी नामसंकीर्तन सभागृहाचं काम रखडलं, नामसंकीर्तन सभागृहाला लागणार 20 कोटी रुपये, पंढरपुरातील सुंदर वास्तू अशी नामसंकीर्तन सभागृहाची ओळख। सीआयडी चौकशी वेळेस व्हीके सिंगला व्हीआयपी ट्रीटमेंट, जेवढा वेळ जाईल तेवढे पेपर जास्त रंगवले जातील, रोहित पवारांचा आरोप। सर्वोपचार रुग्णालयाला अजित पवारांचं नाव नको, अजित पवारांचं नाव देण्यास धनगरांचा विरोध। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये पुढील सुनावणी 24 मार्चला, डिजिटल इलेक्ट्रॉनिक पुरावे आरोपी पक्षाला देण्यात यावे, कोर्टाच्या सरकारी पक्षाला सूचना। यूपीएससीचे निकाल जाहीर, राजस्थानचा अनुज अग्निहोत्री टॉपर, 180 उमेदवारांची IAS साठी निवड। लोटे MIDCतल्या केमिकल कंपनीमध्ये स्फोट, 10 कामगार जखमी, 3घांची प्रकृती चिंताजनक। तिथीप्रमाणे शिवजयंती उत्सव डोंबिवलीमध्ये साजरा, फटाक्याच्या आतषबाजीमध्ये शिवकालीन खेळ आणि घोषणांनी परिसर दुमदुमला।